न्यूमरोमॅन्सी, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजी किंवा पूजेबद्दल माहिती हवी असेल, शांतींबद्दल माहिती हवी असेल तर माझे इतर व्हिडिओ देखील पहा। आज मी तुम्हाला सांगणार आहे उदक शांती म्हणजे काय याबद्दल। तुम्ही सर्वांनी हा शब्द कधी ना कधी ऐकलाच असेल। शक्यतो असं होतं जेव्हा घरामध्ये कुणाचा मृत्यू होतो त्याच्यानंतर 13व्या दिवशी त्रयोदशी श्राद्ध केल्यानंतर 14व्या दिवशी उदक शांती करण्याची प्रथा आहे। खरं पाहता उदक शांती म्हणजे उदक म्हणजे पाणी, पाण्याला अभिमंत्रित करून जी शांती केली जाते त्याला उदक शांती म्हणतात। हा एक शुद्धीकरण विधी आहे। खरे पाहता तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी, बिझनेसच्या ठिकाणी देखील उदक शांती करू शकता। उदक शांतीचे असे काही खास नियम नाहीयेत। जेव्हा केव्हा तुम्हाला किंवा काही लोक दर 2-3 वर्षांनी देखील घरामध्ये उदक शांती करून घेतात, कारण घरातील स्पंदने ही ऊर्जावान राहावीत किंवा नकारात्मक ऊर्जा जावी यासाठी देखील उदक शांती केली जाते।